सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के भाग जमिनीने व्यापला आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 12%, ऑप्शन बी 18%, ऑप्शन सी 29%, ऑप्शन डी 10%। उत्तर येत असेल तर कमेंट्स में टाइप करा। उत्तर पृथ्वीचा एकूण क्षेत्रफळापैकी 29% भाग जमिनीने व्यापला आहे, जो उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 2 आहे, पृथ्वीवरील वातावरणामध्ये 20.94% हे प्रमाण कोणत्या वायूचे आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नायट्रोजन, ऑप्शन बी ऑक्सिजन, ऑप्शन सी कार्बन डायऑक्साइड, ऑप्शन डी वरीलपैकी एकही नाही। उत्तर पृथ्वीवरील वातावरणामध्ये 20.94% हे प्रमाण ऑक्सिजन वायूचे आहे, जो उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 3 आहे, टोकियो ही राजधानी कोणत्या देशाची आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी इटली, ऑप्शन डी जपान। उत्तर टोकियो ही राजधानी जपान देशाची आहे, जो उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 4 आहे, सर्वात जास्त तापमान असणारा ग्रह कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए शुक्र, ऑप्शन बी शनी, ऑप्शन सी बुध, ऑप्शन डी गुरु। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। उत्तर सर्वात जास्त तापमान असणारा ग्रह शुक्र आहे, जो उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 5 आहे, चंद्राचा किती टक्के भाग पृथ्वीवरून दिसू शकतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 10%, ऑप्शन बी 12%, ऑप्शन सी 59%, ऑप्शन डी 10%। तर जो उत्तर चंद्राचा 59% भाग पृथ्वीवरून दिसू शकतो, जो उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 6 आहे, बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय कोठे आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी नागपूर, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी सोलापूर। उत्तर बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय पुणे येथे आहे, जो उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 7 आहे, हाडात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या घटकाचे असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए ऑक्सिजन, ऑप्शन बी पाणी, ऑप्शन सी विटॅमिन्स, ऑप्शन डी कॅल्शियम। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। उत्तर हाडात सर्वात जास्त प्रमाण कॅल्शियम घटकाचे असते, जे उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 8 आहे, जुलै 2002 ते जुलै 2007 या कालावधीमध्ये भारताचे राष्ट्रपती कोण होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नरेंद्र मोदी, ऑप्शन बी शंकर शर्मा, ऑप्शन सी APJ अब्दुल कलाम, ऑप्शन डी KR नारायण। उत्तर जुलै 2002 ते जुलै 2007 या कालावधीमध्ये भारताचे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम होते, जो उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 9 आहे, आम आदमी पार्टी यांचे राजकीय पक्षाचे निवडणूक चिन्ह काय आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए झाडू, ऑप्शन बी चहाचा कप, ऑप्शन सी गांधी टोपी, ऑप्शन डी मफलार। उत्तर आम आदमी पार्टी या राजकीय पक्षाचे निवडणूक चिन्ह झाडू आहे, जो उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 10 आहे, परदेशातून पदवी घेऊन येणारी भारताची पहिली महिला डॉक्टर कोण? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए आनंदाबाई जोशी, ऑप्शन बी राणी लक्ष्मीबाई, ऑप्शन सी इंदिरा गांधी, ऑप्शन डी विजया लक्ष्मी पंडित। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। उत्तर परदेशातून पदवी घेऊन येणारी
भारताची पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी आहे, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 11 आहे. भारतातील किती टक्के लोकांची मातृभाषा हिंदी आहे? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए 30%, ऑप्शन बी 40%, ऑप्शन सी 50%, ऑप्शन डी 60%. उत्तर भारतातील 40% लोकांची मातृभाषा हिंदी आहे, जो उत्तर येणार आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 12 आहे. माणसाने सर्वात प्रथम कोणत्या धातूचा वापर करणे सुरू केले होते? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए लोह, ऑप्शन बी तांबा, ऑप्शन सी सोने, ऑप्शन डी चांदी. याचं उत्तर माणसाने सर्वप्रथम तांबा धातूचा वापर करणे सुरू केले होते, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 13 आहे. कोवॅक्सिन ही लस कोणत्या देशाने बनवली आहे? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए रशिया, ऑप्शन बी जर्मनी, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी भारत. याचं उत्तर कोवॅक्सिन ही लस भारत देशाने बनवली होती, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी. जो की आपला क्वेश्चन 14 आहे. चिकन सोबत काय खाल्ल्यास ब्लड प्रेशर वाढतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए दूध, ऑप्शन बी लिंबू, ऑप्शन सी कांदा, ऑप्शन डी काकडी. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. याचं उत्तर चिकन सोबत लिंबू खाल्ल्यास ब्लड प्रेशर वाढतो, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी. जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे. रोज भिजवलेले चणे खाल्ल्याने शरीरात काय वाढतोय? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए उंची, ऑप्शन बी बुद्धी, ऑप्शन सी पचन, ऑप्शन डी प्रतिकारक शक्ती. तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेललाही सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग GKच्या व्हिडिओमध्ये.